श्री स्वामी समर्थ. नमस्कार. वृश्चिक राशीच्या जातकांनो, येणाऱ्या 72 तासात ब्रह्मांडात एक असा महाभयंकर आणि अद्भुत खगोलीय फेरबदल होतोय, जो तुमच्या आयुष्याची संपूर्ण दिशाच एका क्षणात बदलून टाकेल. कारण तुमच्या राशीवर नजर ठेवून असलेले न्यायाचे देवता शनिदेव आपली चाल बदलत आहेत मित्रांनो. ही घटना तुमच्यासाठी असा एक सुवर्णकाळ घेऊन येते, जिथे तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे एका मागोमाग एक उघडत जातील. वृश्चिक राशीच्या जातकानो, तुमच्या सध्या शनिदेवाची ठिय्या सुरू आहे आणि तरी या 27 तारखेपासून होणारे शनिदेवाचे तुमच्या राशीत वक्री भ्रमण तुमच्यासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी ठरणार नाही. कारण वक्री झालेले शनिदेव आता तुम्हाला असे काही जॅकपॉट आणि मोठे फायदे देणार आहेत, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. विशेषतः 25 ते 55 वयोगटातील लोकांसाठी हा काळ आयुष्याला एक कलाटणी देणारा ठरणार आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या जातकानो, या व्हिडिओच्या या भविष्यवाण्याच्या मध्यभागी एक मी अत्यंत गुप्त इशाराचा खुलासा केलाय आणि शेवटी फक्त ₹2 एक असा रामबाण उपाय सांगितलाय, जो या 27 तारखेच्या रात्री करताच तुमच्या घरातील दारिद्र्य आणि नकारात्मकता एका क्षणात बाहेर फेकली जाईल. हा भाग चुकवला तर व्हिडिओ अजूनही बघूनही काही फायदा होणार नाही. म्हणूनच एक सेकंदही स्किप न करता ही भविष्यवाणी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर वृश्चिक राशीच्या जातकानो, या महिन्याच्या 27 तारखेच्या मध्यरात्री मीन राशीत आणि रेवती नक्षत्रात शनिदेव आपली चाल बदलून वक्री होताना दिसणार आहे. शनिदेव तुमच्या 5व्या बुद्धी, ज्ञान आणि यश भावात वक्री होत आहे. हा फेरबदल तुमच्या बुद्धिमत्तेला आणि निर्णय क्षमतेला अशा एका उंचीवर घेऊन जाईल, जिथे तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे. वृश्चिक राशीच्या जातकानो, तुम्ही ठेयाचा प्रभाव सुरू असला तरी तुमच्यावर, तरी वक्री शनिदेव तुम्हाला मागील 4थ्या भावाचे म्हणजे सुख, समृद्धी आणि मालमत्तेचे 50 ते 60% अत्यंत असे शुभ फळ देईल. याचा अर्थ काय, की तुमच्या कौटुंबिक आयुष्यात वर्षानुवर्षाचे चाललेले जे क्लेश आहेत किंवा मानसिक ताण आहे, अचानक गायब होऊन घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकानो, विशेषतः ज्यांच्या नावाचे पहिले अक्षर न, य आणि त आहे, त्यांच्यासाठी हा कालावधी अत्यंत भाग्यदायचा ठरेल. डोकं शांत ठेवून तुम्ही ज्या ज्या कामाला हात घालाल, तिथे तुम्हाला यश मिळेल. पण थांबा, पैशाचा महापूर येताना एक मोठी चूक तुमच्या हातात आलेला जॅकपॉट हिरावून घेऊ शकते. ती चूक कोणती, हे आपण पुढे बघूयाच. त्याआधी वृश्चिक राशीच्या जातकानो, पैशाच्या बाबतीत हा वक्री काळ तुम्हाला एका रात्रीत श्रीमंताच्या शिखरावर नेऊ शकतो. शनिदेव तुमच्या सुख, संपत्ती आणि पराक्रमाच्या भावाचे स्वामी आहेत. जेव्हा हे वक्री होतात, तेव्हा अनेक वर्षापासून जो अडकलेले पैसे असतील किंवा कोर्ट कचेरीतील मालमत्ता असेल, त्याचे निकाल असतील किंवा गुप्त धनाचा मार्ग अचानक उघडत असतो. वृश्चिक राशीच्या जातकानो, जे लोक नोकरीत प्रमोशनाची वाट पाहत आहात किंवा व्यवसायात मोठ्या कराराची अपेक्षा करत आहात, त्यांना या काळात अनपेक्षित धनलाभ होईल. रिअल इस्टेट, मॅन्युफॅक्चरिंग, लोखंड, बांधकाम किंवा जमिनीशी संबंधी असलेले जे वृश्चिक राशीचे लोक आहेत, त्यांच्यासाठी हा काळ मात्र आनंदाचा एक सोन्याचा काळ ठरणार आहे. त्यासोबतच इथे एक मोठा ट्विस्ट आहे मित्रांनो, की जर तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीवर पैशाच्या बाबतीत आंधळा विश्वास ठेवलात आणि घाई गडबडीत सही केली, तर हा धनयोग उलटू शकतो. त्यामुळे काळजी घ्या. आणि जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत गांभीर्याने पाहत आहात, तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये मी शेवटपर्यंत पाहत आहे असं नक्की लिहा, जेणेकरून शनिदेवाची कृपा तुमच्यावरती सदैव राहील. त्यासोबतच वृश्चिक राशीच्या जातकानो, शनिदेव तुमच्या 5व्या भावात वक्री होत असल्याने तुमच्या प्रेमसंबंधात आणि कौटुंबिक नात्यामध्ये एक सुवर्ण अध्याय सुरू होईल. जर तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये किंवा प्रियकरामध्ये काही गैरसमज झाले असतील, तर ते एका क्षणात दूर होऊन नात्यात पूर्वीपेक्षाही जास्त गोडावा आता निर्माण होईल. वृश्चिक राशीच्या जातकानो, या वक्री काळात एक अत्यंत आनंददायी घटना अशी आहे, की तुमच्या भूतकाळातील तुटलेले प्रेम, अचानक दुरावलेली प्रिय व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते. ज्यांच्याशी तुमचे वाद झाले होते, ते स्वतःहून तुमच्याशी संवाद साधतील आणि जुने नाते पुन्हा एकदा फुलू लागेल. त्यासोबतच आता लक्षात घ्या मित्रांनो, एक गुप्त असा कान मंत्र आहे, तो कान देऊन ऐका. वक्री काळात तुमचे जे जुने मित्र, जुने शत्रू आहेत किंवा खोटे जे मित्र आहेत, तुमच्याशी गोड बोलून तुम्हाला पुन्हा फसवण्याचा प्रयत्न मात्र नक्की करतील. त्यांना ओळखण्याची सोपी खूण म्हणजे, ज्या व्यक्ती अचानक तुमच्याशी अति गोड बोलू लागतील, त्यांच्यापासून आधी सावध राहा. हा इशारा लक्षात ठेवला तर तुमचे कौटुंबिक आणि आर्थिक सुख कायम राहील.
त्यासोबतच आरोग्याच्या दृष्टीने हा वक्री काळ तुमच्यासाठी अत्यंत दिलासादायक ठरेल. जुने आजार, पोटाचे त्रास किंवा सतत जाणवणारा शारीरिक थकवा आता शनिदेवाच्या शुभ प्रभावामुळे गायब होणार आहे. तुमच्या शरीरात आणि मनात एक नवी सकारात्मक ऊर्जा संचारलेली तुम्हाला जाणवेल आणि गेल्या काही दिवसापासून जो मानसिक ताण किंवा अस्वस्थता तुम्हाला छळत होती, ती पूर्णपणे दूर होऊन तुम्हाला शांत, प्रसन्न वाटेल. तुमची प्रतिकारशक्ती वाढेल आणि तुम्ही स्वतःला आधीपेक्षा जास्त तंदुरुस्त आणि शक्तिशाली अनुभवू शकाल. त्यासोबतच जर तुम्ही दररोज थोडा व्यायाम, योगाभ्यास आणि सात्विक आहार ठेवलात, तर शनिदेव तुम्हाला या काळात निरोगी आयुष्याचे वरदान मात्र नक्कीच देतील. आता वेळ आली आहे मित्रांनो त्या महाउपायाची, ज्याची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता. तत्पूर्वी वृश्चिक राशीच्या जातकांनो, येणारा नवीन महिना हा महिना संपल्याच्या नंतर तुमच्यासाठी साधा सुधार महिना असणार नाही, तर गेल्या अनेक महिन्यापासून साचलेल्या दुःखाचा एका झटक्यात अंत करणारा एक अद्भुत सुवर्ण काळ सुद्धा ठरणार आहे. 1 तारखेपासून ग्रहाची अशी काही अद्भुत जुळवाजुळव होत आहे, ज्यामुळे तुमच्या आयुष्यातील आर्थिक विवेचना, कामातील अडथळे असो किंवा नात्यातील दुर्वा पूर्णपणे नष्ट होणार असेल. अनेक वर्षापासून बंद असलेल्या तुमच्या नशिबाचे दरवाजे आता एका महिन्यात उघडतील. त्यासोबतच या नवीन महिन्यात तुमच्या करिअर आणि पैशाच्या बाबतीत एक असा अचानक जॅकपॉट मिळेल, ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अडकलेले पैसे, नोकरीत मोठी पगारवाढ, प्रमोशन मिळणे किंवा व्यवसायात अचानक मोठा नफा होणे, असे एकापाठोपाठ एक चमत्कार तुम्हाला पुढच्या महिन्यात पाहायला मिळतील. जे लोक तुम्हाला कालपर्यंत कमी लेखत होते, तेच लोक या महिन्यात तुमच्या यशाचं कौतुकही करतील. त्यासोबत वृश्चिक राशीच्या जातकांनो, हा महिना, नवीन महिना तुमच्या घरात नात्यामध्ये आनंदाचा पूर आणणार आहे. घरातील जुने वाद मिटतील, भूतकाळात सोडून गेलेले आपले लोक पुन्हा प्रेमाने जवळ येतील आणि आरोग्याच्या बाबतीत सर्व तक्रारी सुद्धा गायब होताना दिसतील. हा महिना तुमच्यासाठी असा काही खास ठरणार आहे की वर्षाच्या शेवटी जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल, तेव्हा हाच महिना तुमच्या आयुष्यातली खरी कलाटणी देणारा ठरेल मित्रांनो. आता लक्षात घ्या, वृश्चिक राशीच्या जातकांनो, शनिदेवाच्या या वक्री काळात ठय्याचा सर्व त्रास मिटवून अफाट मिळवण्यासाठी एक ₹2 छोटा उपाय तुमच्यासाठी संजीवनी ठरेल. कारण हा उपाय तुम्हाला 27 तारखेच्या रात्री किंवा किंवा येणाऱ्या कोणत्याही शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर करायचा आहे. त्यासाठी या उपायासाठी एक ₹2 नाणे घ्या, त्यावर थोडेसे काळे तीळ व मोहरीचे तेलाचे 2 थेंब लावायचेत आणि हे नाणे तुमच्या डोक्यावरून 7 वेळा उलटे फिरवायचेत आणि घरातील कोणत्याही एका काळ्या कपड्यात बांधून शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली किंवा शनी मंदिरात ठेवून द्यायचे. मागे वळून न बघता थेट घरी यायचं आणि हातपाय धुवून महाबली हनुमंताचे स्मरण करायचंय. त्यामुळे हा छोटासा उपाय करताना तुमच्या घरातील सर्व जी वाईट नजर आहे, दारिद्र्य आहे किंवा ठय्याचा जो त्रास आहे, तो नष्ट होईल मित्रांनो. आणि शनिदेव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न होऊन तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यशाची बरसात करतील. मित्रांनो, आता तुम्ही या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये ओम श्री शनीश्वराय नमः असं लिहून पूर्ण श्रद्धेने या उपायाची आणि शनिदेवाच्या आशीर्वादाची आता सुरुवात करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र शेवटी विसरू नका. धन्यवाद.